नमस्कार मराठी ट्रेडर्स आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण इथे कुठलेही रिकमेंडेशन्स नाही देत आहोत. चला तर वळूया आजच्या अनालिसिसकडे. तर सगळ्यात आधी आपण निफ्टी बद्दल चर्चा करतोय. तर मी थोडंसं बॅक टेस्ट थोडंसं मागे घेऊन जाणार आहे आणि आपण जर पाहिलं तर 25 एप्रिलला एक डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला होता आणि तो जवळजवळ 25 एप्रिलला तिथून एक घसरण आपल्याला बघायला मिळाली आणि ती 23,850च्या आसपास त्याने आपल्याला एक बाउन्स घेताना दिसला आणि तिथून जी रॅली सुरू झाली आहे ती कंटिन्यू होती. ओके, सो ही रॅली कंटिन्यू होती. एक 28 तारखेपर्यंत ही रॅली एक कंटिन्यू होताना आपल्याला दिसली. बट 29 आणि 30 एप्रिल हे जे 2 दिवस आपण मार्केट बघतोय तर पूर्णतः कन्सॉलिडेशन झोनमध्ये होता आणि जोपर्यंत 24,400 ते 24,450 जी आपण लेवल्स मार्क केलाय तो एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स बनलेला आहे. तो ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला अपवर्ड मुवमेंट बघायला मिळणं थोडं अशक्यच वाटतंय. सो बेसिकली काय आहे तर गेल्या 2 दिवसापासून निफ्टी जो आहे तो आपल्याला एक कन्सॉलिडेशन झोन मध्ये ट्रेड करताना दिसला. पूर्णतः कन्सॉलिडेशन झोन मध्ये होत्या. कालच्या पण आपण जो लेवल्स दिल्या होत्या त्या एक्झॅक्टली या होत्या की जर 24,360 च्या वरती तो सस्टेन झाला तर लगेच 24,400चा त्याला इमिजिएट रेझिस्टन्स होता. म्हणजेच काय तर 24,450 हा पूर्ण झोन जो आहे तो क्रॉस जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये एक अपवर्ड मुवमेंट बघण्याला थोडासा अवघडच आहे. पण आज मार्केटमध्ये काय झालं, आज पूर्ण दिवस तो कन्सॉलिडेशन मध्येच होता. पूर्ण दिवस कन्सॉलिडेशन असताना तो वर एक दोनदा तो आपला 24,400 ची लेवल ब्रेक करूच शकला नाहीये. दोनदा तिकडे आपल्याला रिजेक्शन बघायला मिळालं. 24,400 या लेवलला दोनदा दिवसातून आपल्याला रिजेक्शन बघायला मिळालं आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये शेवटच्या काही सेशन म्हणूया आपण. सो बेसिकली अगदी शेवटच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला अचानक खूप सारी सेलिंग होताना दिसली. सो तिकडे खूप सारं आपण म्हणू शकतो की शॉर्ट कव्हरिंग थोड्या प्रमाणात आपल्याला होताना दिसली. सो इकडे जे आहे अचानक कॉल रेटिंग जर तुम्ही त्यावेळी डेटा ट्रॅक करत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असतं की तिथे अचानक कॉल रायटिंग वाढली होती. सो हे जे आहे अचानक सेलिंग आली आहे. तरी सुद्धा इतक्या शेवटच्या काही कॅन्डल्स रेड जरी फॉर्म झालेल्या असल्या तरी सुद्धा आपलं 24,200 ही लेवल ते क्रॉस करू शकले नाहीये. अचानक त्याच्यामध्ये एक डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला. तो डिरेक्टली 24,380 पासून जो काही एक रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळाला तो डिरेक्टली क्लोजिंगच्या कॅन्डल पर्यंत तो 24,200 पर्यंत आला. बट 24,200 ची लेवल सेफ आहे. तो एक म्हणून आपण त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणू शकतो. त्याचप्रमाणे बँक निफ्टीकडे जरी आपण पाहिलं सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा आजचा दिवस बऱ्यापैकी कन्सॉलिडेशन मध्येच होता. पण 55,500 ही जी बँक निफ्टीची लेवल आहे ही मल्टिपल टाइम रिटेस्ट होताना इथे मल्टिपल टाइम आपल्याला रिजेक्शन बघायला मिळालं. सो ही एक लेवल आता इम्पॉर्टंट रेझिस्टन्स लेवल म्हणून आपण हिच्याकडे बघू शकतो. सो एक्झॅक्टली बँक निफ्टी पण बऱ्यापैकी कन्सॉलिडेशन झोन मध्येच होता. 55,200 ची लेवल त्याने ब्रेक केली होती. जो आपण काल मार्क केलेला जो झोन होता त्या झोनच्या खाली कॅन्डल्सचे क्लोजिंग होत होती. बट आपल्याला त्यानंतर एक शेवटच्या बँक निफ्टीमध्ये पण शेवटच्या काही 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला सडन फॉल बघायला मिळाला. आणि यानुसार जर आपण उद्या मार्केट बंद आहे. 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त इंडियन शेअर मार्केट आपल्याला ट्रेडिंग बंद आहे. सो त्यामुळे डिरेक्टली आपल्याला आता गुरुवारी मार्केट ओपन होणार आहे. सो बेसिकली काय आहे, मी पुन्हा निफ्टीकडे वळते.
सो निफ्टीमध्ये जर आता आपण पाहिलं तर ज्या इम्पॉर्टंट लेवल आहे, जी 300ची लेवल होती, 24,300च्या लेवलच्या खाली जर तो सस्टेन झाला तर आपल्याला एक डाऊनफॉल बघायला मिळतो. हे आपण बऱ्याच 1-2 दिवसांच्या जर तुम्ही व्हिडिओज चेक केले तर तुम्हाला बघायला मिळेल की एक स्ट्रॉंग लेवल होती, एक स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि त्याच्या खाली त्याने आज आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. खरं तर एक स्ट्रॉंग सपोर्ट शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण जर पाहिलं तर 24,250 ते 24,280च्या दरम्यान एक मला हर्डल म्हणू शकतो की एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला म्हणजे आपण कॅल्क्युलेट केला होता. बट झालं असं की शेवटच्या कॅन्डलने तो सुद्धा झोन ब्रेक केलाय. त्याच्यामुळे आता डिरेक्टली जो आपला इमिजिएट सपोर्ट आहे तो म्हणजे 24,200चा आहे. आणि जर आता इंट्राडे आपण जर इंट्राडे बद्दल थोडं बोलत असू तर आपल्याला लक्षात येईल जोपर्यंत तो 24,200 म्हणजे आता 1 मेला सुट्टी असल्यामुळे डिरेक्टली 1 दिवसाची सुट्टी आणि 2 तारखेला 2 मेला आपल्याला मार्केट ओपन होणार आहे. सो देर इज अ पॉसिबिलिटी की खूप फ्लॅट ओपनिंग होऊ शकते किंवा थोडासा गॅप डाऊन और गॅप अप वॉट एव्हर इट इज. सो एक आपल्याला गॅप अप और गॅप डाऊनने ओपनिंग बघायला मिळू शकते. जरी गॅप अप ओपनिंग झाली तरी सुद्धा जोपर्यंत 24,400 24,450 हा झोन ब्रेक करत नाही निफ्टी तोपर्यंत आपल्याला अपवर्ड मुवमेंट बघायला मिळणार नाही. आणि इमिजिएट सपोर्ट जो आपण म्हणतोय तो 24,200चा आहे. तोही ब्रेक केला तर आपल्याला डिरेक्टली 24,100 24,000च्याच लेवल इथे बघायला मिळू शकता. आणि एकंदरीत जर आपण एक कन्सॉलिडेशन झोन नंतर एक कन्सॉलिडेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 24,400लाच रिजेक्ट होऊन तो खाली येताना दिसतोय. सो थोडासा अपकमिंग जे काही ट्रेडिंग सेशन्स आहे त्याचा व्ह्यू जो आहे आपला एक बायस बेरिशच मला बघायला मिळतो. आता बँक निफ्टी बद्दल बोलूया. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा हा पर्टिक्युलर झोन जो आहे 55,600चा हा इमिजिएट रेजिस्टन्स आहे. सो 55,500 आजच्या दिवसाला 55,500ला तो मल्टिपल टाइम रिजेक्ट होताना दिसला. त्यामुळे हा अगदी इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 55,500च्या वरती जरी गॅप अप ओपनिंग आली 2 मेला तरी सुद्धा त्याला 55,600 हा झोन ब्रेक केल्याशिवाय आपल्याला अपवर्ड मुवमेंट बघायला मिळणार नाही. सो जोपर्यंत गुड व्हॉल्यूम चांगल्या व्हॉल्यूम सोबत जोपर्यंत आपल्याला एक ब्रेकआउट मिळत नाहीये तोपर्यंत आपल्याला पुढच्या 55,900 आणि 56,000च्या लेवल्स इतक्यात तरी बघायला मिळणं थोडंसं कठीण वाटतंय. पण जर तुम्ही डाऊनफॉल बघितला आजचा शेवटच्या काही मिनिटांमधला तर तुम्हाला लक्षात येईल की इथून जो ब्रेकआउट आहे तर उद्या जर तो 55,000 उद्या म्हणजे गुरुवारी. सो गुरुवारी 55,100च्या खाली जर तो सस्टेन झाला किंवा एक गॅप डाऊन ओपनिंग त्याने दिली तर आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये 54,800च्या त्यानंतर 54,600ची लेवल आहे जो इमिजिएट सपोर्ट आहे आणि तोही ब्रेक झाला तर मग डिरेक्टली 54,400चाच सपोर्ट आपल्याला इथे बघायला मिळतोय. सो थोडंसं आपण डेटा अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल. सी जो चेंज इन OI आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी शॉर्ट कव्हरिंग लॉंग कव्हरिंग दोन्ही बाजूला आपल्याला बघायला मिळाल्या. आणि जर तुम्ही डेटा नीट ऑब्झर्व केला तर अजूनही 23,300ला पुट रायटिंग ही सगळ्यात जास्त आहे. सो ही अजूनही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि तिच्या खाली त्यापेक्षा आजचा जो नवीन लेवल ब्रेकआउट झालेला आहे तर त्या आज 24,300ची लेवल आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे. त्यामुळे 24,200 ही इम्पॉर्टंट लेवल आता पुढच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि जरी बँक निफ्टीचा आपण OI डेटा चेक केला तर आपल्या लक्षात येईल मला एकदा OI डेटा ऑन करू देत. ओके सो शिफ्ट केलाय. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर 55,000ची जी लेवल आहे तिथे कॉल रायटर्स आणि पुट रायटरमध्ये एक टफ फाईट आपल्याला बघायला मिळते. सो ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ती ब्रेकआउट तिच्या वरती किंवा खाली सस्टेन झाल्यावर आपल्याला एक ट्रेंड आयडेंटिफिकेशन आपल्याला मिळू शकतं. सो या होत्या आजच्या काही आजच्या मार्केटचं अनालिसिस थोडंसं डिस्कशन आणि पुढच्या ट्रेडिंग
सेशन्समध्ये निफ्टी कुठल्या दिशेने जाऊ शकतो याबद्दलचा थोडंसं आपण डिस्कशन केलेलं आहे. सो माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी रोज निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडायसेसचंच अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करते. बट इफ यू वॉन्ट की तुम्हाला कुठल्या स्टॉक्सचं अनालिसिस हवंय किंवा कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ हवाय तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आम्ही नक्कीच विचार करू आणि ज्या पर्टिक्युलर टॉपिकला सगळ्यात जास्त वोट येईल किंवा मागणी असेल, डिमांड असेल तर आपण त्या पर्टिक्युलर टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ बनवू. सो तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या ट्रेडर्स मित्रासोबत, मराठी मित्रासोबत तुम्ही हे शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या ट्रेडिंगमध्ये नक्कीच हेल्प होईल. त्यांना नवनवीन माहिती मिळवण्यासाठी, शेअर मार्केटचं नवनवीन शिक्षण घेण्यासाठी नक्कीच मदत होईल. सो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मी जोही व्हिडिओ अपलोड करते तो सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट.